शेंदूर जर विरोचकाच्या तोंडात गेलं तर विरोचकाला बोलताच येणार नाही. म्हणजे काहीही करून हा शेंदूर त्याच्या घशात जायला हवा. म्हणजे कसं करायचं? जेवणातून. पण शेंदूर तिच्या जेवणात टाकायचं कसं, ज्यामुळे तिला काहीच कळणार नाही? काहीतरी करून त्या दोघांचं लक्ष विचलित केलं तर? हा त्या काय काय झालं? कार्यकर आलेत खाली. तुम्ही चहा कॉफी वगैरे काही घेणार? नाही, थँक्यू मॅडम. कार्यकर, गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. काय कार्यकर, अचानक तुम्ही आज इथे? शेखर सरांकडे थोडं काम होतं. तुम्ही दोघेही काही दिवस झाले ऑफिसला आलेला नाहीत आणि महत्त्वाच्या डॉक्युमेंटवरती त्यांची सही पाहिजे होती. मी कालपासून सर त्यांना फोन करतोय, पण शेखर सरांनी काही फोन उचलला नाही. आज सकाळी मी त्यांना फोन केला तर रुपाली मॅडमनी उचलला आणि त्या म्हणाल्या की डॉक्युमेंट जर एवढी अर्जंट असतील ना तर मग घरीच या ना सह्या घ्यायला. म्हणून आलो. सरांची तब्येत बरी आहे ना? काही नाही कार्यकर, तुम्ही डॉक्युमेंट्स ठेवा इथे. मी 1-2 दिवसात सह्या करून पाठवतो. नाही सर, हे डॉक्युमेंट्स खूप अर्जंट आहेत. आजच शेखर सरांची सही त्याच्यावर लागेल मला. कार्यकर, पण आत्ता सह्या नाही होऊ शकत. नाही सर, डॉक्युमेंट खूप महत्त्वाची आहेत आणि सरांची खरंच तब्येत बरी आहे ना? हो, तब्येत ठीक आहे त्यांची. तुम्ही या ना, तुम्ही ऑफिसला जा, मी तुम्हाला सांगतो काय करायचं ते. हां कार्यकर. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. तुम्ही निघा आता. निघा काय निघा? नाही, तू त्यांना जा म्हणून सांगणारी कोण आहेस? ते माझे एम्प्लॉई आहेत, त्यांचं माझ्याकडे काम आहे. कार्यकर, तुम्ही चला इकडे. आता होय, तू त्याला काय मूर्ख झालास का? तू काय चाललंय तुझं? घरच्या भांडणामध्ये काम म्हणू नकोस, त्यांचं माझ्याकडे काम आहे. तुम्ही चला माझ्याबरोबर. कार्यकर, तुम्ही बाहेर या, मी सांगतो तुम्हाला. अद्वैत, काय चाललंय तुझं? तुम्हाला मी नोकरीवरून काढून टाके ना सर. पण चला माझ्याबरोबर. शेखर, काय झालं? तेजस सर? तुम्ही सगळे तिकडे थांबा, शांतपणे उभे राहा. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तुम्हाला सह्या हव्या होत्या ना शेखरच्या? हो मॅडम, हे खूप अर्जंट आहे. मग इथे या सगळ्यांसमोर कशाला? या ना, चला वरती चला, शेखर देतील सह्या. कार्यकर, तुम्ही बाहेर या, मी सांगतो सह्यांचं काय. अद्वैत, तू मध्ये बोलू नकोस. कुणी तुम्हाला अडवतंय का शेखर? सांगितलंय ना काय करायचं ते. शेखर, त्यांना घेऊन या वरती. या. चला.
नाही सर, मी हे चला कारेकर. या कारेकर या. अहो चला, घाबरताय कसली? या. नाही सर, ते सह्या नंतर घेतल्या तरी अहो चालतील. नंतर कशाला? तुम्हाला सह्या आत्ता हव्यात ना? या. नाही नाही, नंतर. हो, असं काय करताय कार्यक्रम? इतक्या दिवसांनी येत आहे, पाहुणचार केल्याशिवाय सोडणार नाहीत शेखर तुम्हाला. या ना, आणि ही आमचीच रूम आहे, शांतपणे बसून बोलता येईल. या. हे बघा, मी रुपालीच्या शब्दाबाहेर नाही. या या तुम्ही या. घाबरू नका. या. आतापर्यंत विरोचक त्याची शक्ती फक्त घरातल्यांवर वापरत होता, पण आता त्याला त्याची शक्ती घराबाहेरच्या लोकांवर सुद्धा वापरायची आहे. मित्र, काही झालं तरी कारेकर वश नाही झाले पाहिजेत. पण आता आपण आत गेलो तर विरोच्या बाबांना काहीतरी करायला लावेल. पण आत गेलो नाही तर कारेकर वश होते. आणि कारेकर वश झाले तर हे सगळं प्रकरण घराबाहेर जाईल. नाही, आता थांबून नाही चालणार. आता विरोचकावर हल्ला करायचा. आपण थांबलो ना तर खूप मोठा अनर्थ होईल. कार्यकर बसा. मी ते फाईल इथे ठेवतो मॅडम, मी नंतर द्या ते पेपर. असं काय करताय कार्यक्रम? काय शेखर, तुझ्या ऑफिस मधले लोक मालकाचं ऐकतच नाहीत. असं कसं चालेल? सांग त्यांना बसायला. कारेकर बस. नाही नाही सर, मी इथे फाईल ठेवतो. ती फाईल मला नंतर द्या, मी येतो. कारेकर बसा म्हणून सांगितलं तर बसायचं. कार्यकर, जा घेऊन ये त्यांना. कुठे पळताय? कशाला घाबरताय एवढे? थोडी घाई आहे मॅडम. कसली घाई कसली? लहान मुलं आहेत घरी, फॅमिली आहे. हो, असं काय करताय? इतकी वर्ष आमच्याकडे काम करताय तुम्ही. आपण फॅमिली सारखेच आहोत, कुटुंबच आहे आपलं हे. जाऊ दे मॅडम. डोळ्यात बघा माझ्या, डोळ्यात बघा माझ्या. साहेब, मॅडम. डोळ्यात बघा. साहेब मॅडम सांगा मला जाऊ. डोळ्यात बघा, नाहीतर जीव घेईन तुमचा. कारेकर, तुम्ही इथे थांबा. इथेच थांबा.
कारेकर सर सर हे सगळं काय काय चाललंय? सॉरी कारेकर, मी आत्ता तुम्हाला काहीच नाही सांगू शकत. पण कारेकर प्लीज, आत्ता इथे जे काही घडलं ना ते तुम्ही विसरून जाण्याचा प्रयत्न करा. आणि कारेकर, इथे जे काही घडलं ते बाहेर कोणालाही सांगायचं नाही. आपल्या घरातला प्रश्न आहे ना, तुम्ही आत्ता इथून निघा आणि डिरेक्टली घरी जा. मला पोचल्यावर एक मेसेज करा. मी ऑफिसला आलो की सगळं सांगेन तुम्हाला. पण प्लीज आत्ता तुम्ही इथून निघा. हां प्लीज. तू जे जे करतेस त्या सगळ्याचा हिशोब द्यायला लागेल तुला. तुझ्या पापांची शिक्षा भोगावीच लागेल.
मला त्रास द्यायचा नाहीये, निघून जा. पाय बांधा. आपल्या घरातला नवीन मेंबर कुत्रा आहे. भुंक बघू. भोंग भोंग चल चल. सांगितलं होतं ना तुला, हे युद्ध आपलंय. यामध्ये माझ्या कुटुंबाला आणू नकोस. पण तरीही तू या निर्दोष माणसांना मध्ये ओढलंस. बघ तुझं काय होतं. रूपाली बाते भोग. आदेश दे त्यांना. त्यांना आदेश दे. ते आदेश. काय झालं? तोंडातून आवाज फुटत नाहीये. फाल्गुनीताई, काकू बघताय ना, हे आता तुम्हाला आदेश नाही देऊ शकत. तुम्ही मुक्त आहात. ही तुम्हाला नाही त्रास देणार आता. केतकी, फाल्गुनी, तुम्हाला कळतंय का? आता विरोचकाचं ऐकायची काहीही गरज नाहीये. तुम्ही त्याच्या ताब्यात नाही आहात. फाल्गुनी, केतकी, तेजस, तन्मय, तुम्ही आधी सारखे व्हा ना नॉर्मल. काही करणार नाही आता तुम्हाला. काही गरज नाहीये तिचं काही ऐकण्याची. बाबा बाबा, त्या विरोचकाला घाबरण्याची काही गरज नाही आता. तुम्ही व्हा ना आधी सारखे नॉर्मल. काही नाही करणार आहे विरोचक.